So we'll go for criteria 6, governance, leadership and management. Weightage for this is 100. आणि याच्यात जास्तीत जास्त गव्हर्नन्स आणि लिडरशिप रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला भरायची. आणि हा मॅक्झिमम क्वालिटेटिव्ह आहे. आपण क्रायटेरिया 5 पाहिला, तो मॅक्झिमम क्वांटिटेटिव्ह आहे. त्यात फक्त 2च हे होते, ती क्वालिटेटिव्ह होते. इथे जास्त क्वालिटेटिव्ह आहे आणि क्वांटिटेटिव्ह कमी आहे. ते आता पहिला जो इंडिकेटर आहे तो की इंडिकेटर, इन्स्टिट्यूशनल व्हिजन अँड लिडरशिप, 10 वेटेज आहे. आणि त्याच्यात पहिला जो आहे मेट्रिक 6.1.1, दॅट इज क्वालिटेटिव्ह वन. हा क्वालिटेटिव्ह आहे. The governance of the institution is reflective of and in tune with the vision and mission of the institution. आता तुमचं जे गव्हर्नन्स आहे, म्हणजे आपल्या संस्थेचं किंवा आपल्या कॉलेजचं जे काही व्हिजन मिशन आहे, अकॉर्डिंग टू दॅट व्हिजन मिशन तुमच्या कॉलेजचं फंक्शनिंग होतं की नाही, तुमची प्रशासन चालतं की नाही, गव्हर्नन्स, हे इथे सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपले व्हिजन आणि मिशन स्टेटमेंट इथे द्यायचे. नंतर गव्हर्नन्स, पर्स्पेक्टिव्ह प्लॅन, पार्टिसिपेशन ऑफ द टीचर्स इन द डिसिजन मेकिंग बॉडीज, याच्या रिलेटेड आपल्याला 500 वर्ड्स मध्ये लिहायचे. म्हणजे थोडक्यात तुमचे व्हिजन मिशन काय आहेत गव्हर्नन्स मध्ये, नंतर तुम्ही पर्स्पेक्टिव्ह प्लॅन कॉलेजचे काय काय आहेत, टीचर्स त्यात कसे कॉन्ट्रीब्युट करतात वेगवेगळ्या बॉडीज मध्ये, हे इथे येणार आहे. आता हे करत असताना काय करायचं आपल्याला, की इथे तुम्ही एक बुकलेट बनवा. बुकलेट त्या बुकलेटचं नावच द्या गव्हर्नन्स अँड लिडरशिप. बदल गव्हर्नन्स अँड लिडरशिप, त्या बुकलेटचं नावच असेल. आता बघा, ह्या बुकलेटमध्ये काय इन्फॉर्मेशन असली पाहिजे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे, तर तुमची जी मॅनेजमेंट आहे, म्हणजे थोडक्यात आपली जी संस्था असते मॅनेजमेंट, त्या मॅनेजमेंटच्या ऍडमिनिस्ट्रेशन जे असेल किंवा गव्हर्नन्स असेल, त्याची सगळी इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे कोणत्या ट्रस्ट, कोणत्या याच्या ट्रस्टचं रजिस्ट्रेशन काय आहे, बॉडी काय आहे तुमची, त्या ट्रस्टचे, तुमच्या संस्थेचे व्हिजन मिशन काय आहेत, बॉडी काय आहे, बॉडीमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, गव्हर्निंग काउन्सिल, प्रत्येकाचे रोल, ते त्यात येतील. नंतर कॉलेज लेव्हलचं तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन, मग कॉलेज लेव्हलला आल्यावर तुमचं सीडीसीचे फंक्शन्स काय आहेत, त्यानंतर आयक्यूएसीचे फंक्शन्स काय आहेत, ते त्या बुकलेटमध्ये असलं पाहिजे. नंतर प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, हेड ऑफ द डिपार्टमेंट, टीचर्स, असे प्रत्येकाचे त्यात रोल लिहिलेले असले पाहिजेत. नंतर ऑफिसचं पण, ऑफिस मधले जे वेगवेगळे आहेत, रजिस्ट्रार असेल, ओएस असेल, तुमच्याकडे ज्या पोस्ट आहेत, ते शिपाई, इथपर्यंत सगळ्यांचे रोल्स तिथे असले पाहिजेत त्या पूर्ण बुकलेटमध्ये. प्लस तुमच्या ज्या कॉलेजमध्ये कमिटीज आहेत, त्या कमिट्यांची लिस्ट त्याच्यात असली पाहिजे. आणि कमिट्यांचं फंक्शन्स, म्हणजे समजा आपण वेगवेगळ्या कमिटी आहेत, स्टुडंट्स ग्रीव्हेन्सेस रिड्रेसल, तिचं थोडक्यात त्या बुकलेटमध्ये असलं पाहिजे की ह्या कमिटीचं फंक्शन काय आहे, हिच्यात मेंबर किती आहेत आणि कोण मेंबर आहेत. तसं एक गव्हर्नन्स अँड लिडरशिपचं एक बुकलेट बनवा. एकदा ते बुकलेट समोर ठेवलं की तुम्हाला लगेच इथे काय लिहायचं ते लगेच तुमच्या लक्षात येईल. ते एक असं 15 ते 20 पेजेसचं बुकलेट बनवायचं. त्यात संपूर्ण संस्थेपासून तर कॉलेजच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येकाचा रोल काय आहे तो त्याच्यात आला पाहिजे. किती कमिटी या कॉलेजमध्ये आहेत ते त्याच्यात आलं पाहिजे. अशा पद्धतीने हे बुकलेट असलं पाहिजे. कमिटीचे फंक्शन्स काय आहेत ते त्यात आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात कोड अँड कंडक्ट पण त्याच्यात येईल. तर अशा पद्धतीने एक बुकलेट बनवा आणि मग त्याच्यावरून हा प्रश्न लिहा की तुमचं ते व्हिजन आणि मिशन रिफ्लेक्ट झालं पाहिजे.
आता पाहिजे 6.1.2 The effective leadership is visible in various institutional practices such as decentralization and participative management. म्हणजे तुमच्या कॉलेजचं जे मॅनेजमेंट आहे ते डिसेंट्रलाइज आहे का आणि पार्टिसिपेटिव्ह आहे का? डिसेंट्रलाइज म्हणजे वर्क डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे का आणि सगळ्या घटकांना त्याच्यात पार्टिसिपेशन मिळालेलं आहे का, हे रिफ्लेक्ट झालं पाहिजे. आता इथे काय तुम्हाला द्यायचंय काय पहा, डिस्क्राईब ए केस स्टडी शोईंग डिसेंट्रलायझेशन अँड पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट इन द इन्स्टिट्यूशन इन प्रॅक्टिस विथ मॅक्झिमम ऑफ 500 वर्ड्स. मग जर तुम्हाला डिसेंट्रलायझेशन आणि पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट दाखवायचं असेल तर तुम्ही जे आपल्या कमिटीज आहेत, वेगवेगळ्या कमिटीज, तर त्या कमिटीचं फंक्शन कसं चालतं, मग त्याच्यात टीचरचा रोल काय आहे, चेअरमनचा रोल काय आहे, सगळे घटक त्याच्यात येतात का, विद्यार्थी त्याच्यात आहेत का, मग ती कमिटी फंक्शन कशी करते, याला डिसेंट्रलायझेशन आणि पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट म्हणतात. तुम्हाला इथे एक केस स्टडी द्यायची, मग यातली कोणती तरी एक कमिटी घ्यायची, कोणती असेल. आता आपल्याकडे स्टुडंट वेलफेअर कमिटी असते, किंवा लायब्ररी कमिटी आहे, किंवा अजून आपल्याकडे खूप कमिटी असतात. आयक्यूएससी सोडून इथे आयक्यूएससीचं नाही द्यायचं किंवा सीडीसीचं द्यायचं नाही, कारण आयक्यूएससीला सेपरेट आहे. सीडीसीला इथे त्यात मॅनेजमेंट पण येते, ती कॉलेज लेवलचं आहे आपल्याला. स्टुडंट वेलफेअर कमिटी, लायब्ररी कमिटी, अजून तुमची कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन कमिटी असेल, तर अशा पद्धतीच्या कमिटीचं आपल्याला एक केस स्टडी द्यायचं आहे. की समजा मी स्टुडंट वेलफेअर कमिटी घेतली, तर मग स्टुडंट वेलफेअर कमिटी फंक्शनिंग कसं करते, त्याच्यात सगळं दिसलं पाहिजे की त्याच्यात टीचरचं पार्टिसिपेशन आहे, त्याच्यात स्टुडंटचं पार्टिसिपेशन आहे, प्लस याच्यात इन्व्हॉल्वमेंट, म्हणजे तुम्ही काही स्टुडंटची जी कमिटी आहे, वेलफेअर कमिटी आहे, ती प्रोग्राम ऑर्गनाइज करतात, प्रोग्राम ऑर्गनाइज करतात. मग प्रोग्राम ऑर्गनाइज करताना कोणत्या कोणत्या स्टेप्स येतात, याचं मीटिंग रजिस्टर असलं पाहिजे कमिटीचं. आता ही ज्यावेळेस प्रोग्राम ऑर्गनाइज करतात, तर तुमच्या मॅनेजमेंट पासून तर खाली जो शेवटचा घटक आहे, लास्ट वन, स्टुडंट असतील किंवा टीचर असतील, यांचं इन्व्हॉल्वमेंट यामध्ये कसं येतं ते तुम्हाला याच्यात दाखवता आलं पाहिजे. म्हणजे स्टुडंट वेलफेअर कमिटी ज्यावेळेस प्रोग्राम ऑर्गनाइज करते त्यावेळेस मॅनेजमेंटची इन्व्हॉल्वमेंट कुठे असते, मॅनेजमेंटला विचारात घेतलं जातं का, म्हणजे प्रोग्राम ऑर्गनाइज करायला. म्हणजे आपल्याकडे काही शक्यतो आपण मॅनेजमेंटची प्रोग्रामला मॅनेजमेंटची परवानगी घेतो, खर्चाला मॅनेजमेंटची परवानगी घेतो, नंतर प्राचार्यांची परवानगी असेल, नंतर ती ऑर्गनाइज केली जाईल. ऑर्गनाइज केल्यानंतर त्याच्यात स्टुडंट कसे पार्टिसिपेट करतात, टीचर्स कसे पार्टिसिपेट करतात, प्रोग्राम झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट कोण तयार करतं, रिपोर्ट झाल्यानंतर ऑडिट रिपोर्ट कोण तयार करतं, कारण फायनान्शियल पण त्यात इन्व्हॉल्व असतं. तर अशा पद्धतीचं एक पूर्ण त्या कमिटीचं पूर्ण हे आलं पाहिजे फंक्शनिंग, आणि त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट मॅनेजमेंट टू बॉटम लेवल जो तुमच्या कॉलेजमध्ये यांची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात दिसली पाहिजे. असं समजा लायब्ररी कमिटीचं तसंच करू शकता तुम्ही. लायब्ररी कमिटीचं फंक्शन कसं चालतं, त्यात मॅनेजमेंट कोणत्या लेवलला इन्व्हॉल्वमेंट आहे, प्रिन्सिपल कोणत्या लेवलला इन्व्हॉल्वमेंट आहे, कमिटी चेअरमन, कमिटी मेंबर्स, विद्यार्थी, फंक्शनिंग कसं चालतं, ऑडिट कसं होतं, हे सगळं त्याच्यात आलं पाहिजे. आणि अशी प्रॉपर केस स्टडी, एक केस स्टडी इथे लिहायची आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन अपलोड करायची.
म्हणजे ही कमिटी जर घेतली तर त्या कमिटीशी रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन इथे अपलोड करायची. सगळ्या कमिट्यांचं इथे लिहित नाही बसायचं, फक्त पहिलं एक स्टेटमेंट होईल की दी कॉलेज हॅव 30 नंबर ऑफ कमिटीज, म्हणजे 30 असतील, 32 असतील, 25 असतील, एवढ्या कमिटीज कॉलेजमध्ये आहेत. दे आर फंक्शनिंग अकॉर्डिंग टू म्हणजे डिसेंट्रलायझेशन पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट तिथे तुम्ही उपयोगीत आणताय. आणि out of that we have one student welfare committee, the committee functions like this, आणि मग ते तुमचं सगळं त्याचं येईल पूर्ण. तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला त्याचा रिपोर्ट करायचा आहे. एकाच कोणती तरी एक केस स्टडी द्यायची. की इंडिकेटर 6.2 स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंट ॲट डिप्लॉयमेंट. आता हा त्यातला पहिला आहे 6.2.1 क्वालिटेटिव्ह मॅट्रिक्स आहे, याचं वेटेज 2 आहे. आणि काय, दी इन्स्टिट्यूशनल स्ट्रॅटेजी पर्स्पेक्टिव्ह प्लॅन इज इफेक्टिव्हली डिप्लॉयड. म्हणजे थोडक्यात आपला कॉलेजचा पर्स्पेक्टिव्ह प्लॅन असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुम्ही 5 वर्षात काय करणार आहात. समजा आपण असं लिहिलं की डॉक्युमेंट तयार केले प्लॅन 15-20, म्हणजे थोडक्यात काय 2015 ते 20 चा तुमचा एक स्ट्रॅटेजिक प्लॅन आहे किंवा पर्स्पेक्टिव्ह प्लॅन आहे, तो तुमच्या वेबसाईटवर असला पाहिजे. आणि मग त्या अकॉर्डिंग टू दॅट प्लॅन, म्हणजे त्या प्लॅन मध्ये तुम्ही येत्या 5 वर्षात काय काय करणार आहात. मग त्याच्यात असं येऊ शकतं ऍडिशन ऑफ न्यू कोर्सेस, म्हणजे तुम्ही 2015-16 मध्ये हे कोर्सेस तुम्ही ऍड करणार, हे प्रोग्राम ऍड करणार, 16-17 मध्ये हे ऍड करणार, म्हणजे असं त्या प्लॅन मध्ये दिसलं पाहिजे आणि अकॉर्डिंग टू दॅट त्याचं फंक्शनिंग असलं पाहिजे. ऍडिशन ऑफ न्यू कोर्सेस, इन्फ्रास्ट्रक्चर, मग त्या प्लॅन मध्ये आलं पाहिजे की क्लासरूमची संख्या वाढवणार, लॅबोरेटरी अपग्रेड करणार, लॅबोरेटरी वाढवणार, नवीन बिल्डिंग बांधणार, असं त्या प्लॅन मध्ये दिसलं पाहिजे की या वर्षात आम्ही बिल्डिंग बांधणार आहे लायब्ररीसाठी, या वर्षात स्पोर्ट्स ग्राउंड डेव्हलप करणार आहे, क्लासरूमची संख्या वाढवणार आहे. हे इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड आले. टीचिंग लर्निंग रिलेटेड तुम्ही काय काय अपग्रेड करणार आहात 5 वर्षात, तिथं स्पेसिफिक आलं पाहिजे की ज्यावेळेस तुमचे असे पॉइंट्स आले पाहिजे ऍडिशन ऑफ न्यू कोर्सेस ऑर न्यू प्रोग्राम्स. ह्या टायटल खाली 2015-16 मध्ये काय ऍड करणार, 2016-17 मध्ये काय ऍड करणार, 2017-18 मध्ये काय ऍड करणार. तसंच इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये प्रत्येक वर्षी तुम्ही काय काय ऍड करत जाणार आहे. इक्विपमेंट तुम्हाला घ्यायचे असतील तर इक्विपमेंट काय काय ऍड करत जाणार आहे दर 5 वर्षात. प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज तुम्ही 5 वर्षात काय काय घेणार आहे इयर वाईज. हा प्लॅन आहे तुमचा. आता सगळ्या त्याप्रमाणे होतीलच असं नाही, पण तुमच्या प्लॅन मध्ये ते आल्या पाहिजेत. परत अजून प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज असतील, कल्चरल ऍक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या घेणार आहेत, को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या घेणार आहेत. अशा टाईपच्या ज्या आपण कॉलेजमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेतो, तर पुढच्या 5 वर्षात आम्ही कोणत्या घेणार आहेत. आता समजा 15 ते 20 हा पाठीमागच्या 5 वर्षाचा प्लॅन, तुम्ही ज्यावेळेस SSR भरता त्यावेळेस ते वर्ष इन्क्लूड करून त्याच्या पाठीमागच्या 5 वर्षाचा किंवा पाठीमागचे काही वर्ष प्लस नंतरचे काही वर्ष याचा प्लॅन असला पाहिजे. कारण SSR भरत असताना नंतरचा प्लॅन असून काही उपयोग नाही. तुमचं SSR भरतात ते वर्ष त्या प्लॅन मध्ये आलेलं असलं पाहिजे. म्हणजे कदाचित आता 2020-21 ला आपण SSR भरतोय, कदाचित 3 वर्षापूर्वी तुम्ही तुमचा पर्स्पेक्टिव्ह प्लॅन चालू केला, तर तो आता चालू आहे. तर अशा पद्धतीने ज्या ज्या कॉलेजमध्ये ऍक्टिव्हिटी होतात त्या ऍक्टिव्हिटी साठी तुम्ही 5 वर्षाचा प्लॅन काय केलेला आहे तो तिथे आला पाहिजे. आता हे झालं ते प्लॅन. नुसतं प्लॅन देऊन उपयोग नाही, त्याला त्या प्लॅनला तुमचं जसं ऑडिटेड स्टेटमेंट असतं, इन्कम काय आणि खर्च कसा करणार ते पण त्याच्यात आलं पाहिजे खाली. म्हणजे समजा तुम्ही न्यू कोर्स सुरू करणार आहे, न्यू प्रोग्राम सुरू करणार आहे, त्याला खर्च येतो.
मग त्याच्यासाठी तुम्ही इन्कम कुठून जनरेट करणार आहात ते पण त्याच्यात आलं पाहिजे. म्हणजे क्रेडिट आणि डेबिट काय असतं त्या अकाउंटन्सीच्या बॅचमध्ये ते शेवटी आलं पाहिजे. त्याचं याच्यासाठी आम्ही पैसे इथून उभे करणार, इथे खर्च करणार, तो प्लॅनचा भाग असतो. तर अशा पद्धतीने पर्स्पेक्टिव्ह प्लॅन तुमच्या कॉलेजचा असला पाहिजे आणि तो वेबसाईटवर अपलोड असला पाहिजे. पहा, जर तुमच्या कॉलेजचा पर्स्पेक्टिव्ह प्लॅन नसेल तर याला मार्क्सच मिळत नाहीत. मग तुम्ही इथे किती लिहा, आम्ही असं करू, तसं केलं, तसं केलं, त्याला काही उपयोग नाही. पर्स्पेक्टिव्ह प्लॅन हा तुमच्या सीडीसी, आयक्यूएसी प्लस सीडीसी प्लस मॅनेजमेंट यांनी तो मंजूर केलेला असला पाहिजे त्यांच्या मीटिंग्समध्ये. हा मंजूर केलेला असला पाहिजे पर्स्पेक्टिव्ह प्लॅन. तर अशा पद्धतीने पर्स्पेक्टिव्ह प्लॅन तुम्हाला तो द्यायचा आहे. The functioning of the institutional, next one, the functioning of the institutional bodies is effective and efficient as feasible from policies, administrative setup, appointments, service rules, procedures, etc. इथे तुम्हाला ऑर्गनोग्राम द्यायचा आहे ऑफ द इन्स्टिट्यूशन. मग ते फार टॉप इन्स्टिट्यूट आपली संस्था आहे, संस्थेच्या टॉप पासून खाली बॉटम पर्यंत तो ऑर्गनोग्राम द्यायचा आहे की टॉप गव्हर्निंग काउन्सिल संस्थेचं, गव्हर्निंग बॉडी, एक्झिक्युटिव्ह बॉडी, प्रेसिडेंट, ऑनररी सेक्रेटरी, असिस्टंट सेक्रेटरी, मग खाली सीडीसी, आयक्यूएसी, प्रिन्सिपल, हेड ऑफ द डिपार्टमेंट्स, रजिस्ट्रार, लायब्रियन आणि मग त्याच्या खाली जे काय असेल फॅकल्टी मेंबर्स वगैरे असा तो ऑर्गनोग्राम येतो. तर तो तुम्हाला द्यायचा आहे. तर ते ज्यावेळेस मी इथे तुम्हाला सांगितलं 6.1.1 मध्ये मी तुम्हाला गव्हर्नन्स अँड लिडरशिप हे जे एक बुकलेट बनवायला सांगितलं होतं ते बुकलेट इथे पण उपयोगाला येतं. आता ह्या बुकलेटमध्ये मी तुम्हाला सांगितलं की सगळे मॅनेजमेंट रिलेटेड स्ट्रक्चर, कॉलेजचं स्ट्रक्चर, प्रत्येकाचा रोल काय असणार आहे, रजिस्ट्रारचा रोल काय, शिपायाचा रोल काय, टीचरचा रोल काय, हेडचा, प्रिन्सिपलचा, ते सगळं आलंच. प्लस त्याच बुकलेटमध्ये अजून काय असणार आहे तुमचं की कॉलेजमध्ये अपॉइंटमेंट कशा केल्या जातात, अपॉइंटमेंट पॉलिसी प्रोसिजर त्या बुकलेटमध्ये असलं पाहिजे. परत आपण सर्व्हिस रूल्स काय असणार आहेत ते त्या बुकलेटचा भाग असले पाहिजेत. परत आपण सेल्फ अप्रेझल कसं घेतो ते त्याच्यात आलं पाहिजे त्या बुकलेटमध्ये. प्लस तुमचे जे फायनान्शियल ऑडिट होतात ती ऑडिटची प्रोसिजर ही त्या बुकलेटमध्ये आली पाहिजे. तर असं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बुकलेट कॉलेजचं असलं पाहिजे गव्हर्नन्स अँड लिडरशिप म्हणून, की त्याच्यात कॉलेजच्या फंक्शनिंग बद्दल सगळी माहिती त्याच्यात असली पाहिजे, ऑर्गनोग्राम त्याच्यात असला पाहिजे. तो इथे पण येईल तुम्हाला उपयोगाला, प्लस पहिल्या याला पण तो उपयोगाला येईल. तसं एक बुकलेट बनवा. नंतर आता इथे वर काय द्यायचे तुम्हाला, ऑर्गनोग्राम, त्याची लिंक पेस्ट करायची. तर ते बुकलेट तुम्ही अपलोड केलं तरी चालू शकतं. इम्प्लिमेंटेशन ऑफ ई गव्हर्नन्स इन एरियाज ऑफ ऑपरेशन, ऍडमिनिस्ट्रेशन, फायनान्स अँड अकाउंट्स, स्टुडंट ऍडमिशन अँड सपोर्ट, एक्झामिनेशन, हे तुमचे ई गव्हर्नन्स थ्रू होतात का, थ्रू सॉफ्टवेअर्स, थ्रू वेबसाईट तुमचे होतात का, ऍडमिनिस्ट्रेशनचं फंक्शनिंग होतं का, फायनान्स आणि अकाउंट म्हणजे आरपी वगैरे तुमचे याच्यात तयार होतात का, मुलांच्या ऍडमिशन तुम्ही याच्या थ्रू देता का, एक्झामिनेशन सुद्धा त्या पोर्टल थ्रू होतात का. म्हणजे थोडक्यात कॉम्प्रिहेन्सिव्ह ईआरपी तुमच्याकडे आहे का. आता म्हणजे थोडक्यात आता इथे देताना तुम्हाला काय द्यायचंय की तुम्हाला स्क्रीनशॉट्स द्यायचेत, स्क्रीनशॉट्स विथ लँडिंग पेजेस. त्याच्यात तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन होतं का कॉलेजचं ते दिसलं पाहिजे, फायनान्स आणि अकाउंट्स त्याच्यात होतात का ते दिसलं पाहिजे, स्टुडंटचे ऍडमिशन आणि सपोर्ट सर्व्हिसेस त्याच्यात ते आल्या पाहिजेत. लँडिंग पेजेस मी मागच्या एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं. लँडिंग पेज म्हणजे काय, पहिल्या पेजवर तुम्ही काहीतरी एंटर केलं आणि क्लिक केलं की पुढच्या पेजवर जातं, दॅट पेज इज कॉल्ड लँडिंग पेज. ते पेज ऑटोमॅटिक ओपन होणार नाही, फर्स्ट पेज वरूनच त्याच्यावर जाऊ शकतो, इतर कुठूनही जाता येत नाही. म्हणजे काही लॉग इन आयडी दिला
पासवर्ड दिला की पुढच्या पेजवर जाईल, त्याला लँडिंग पेज म्हणतात. तर तशा टाईपचे तुम्हाला सगळ्यांचे स्क्रीनशॉट्स द्यायचे. तर मग ते स्क्रीनशॉट सगळे एकत्र करायचे. हे स्क्रीनशॉट रिलेटेड टू ऍडमिनिस्ट्रेशन, हे स्क्रीनशॉट रिलेटेड टू फायनान्स अँड अकाउंट्स, पुढचे स्टुडंट ऍडमिशन आणि सपोर्ट, नंतर एक्झामिनेशन, असे सगळ्यांचे स्क्रीनशॉट द्यायचे. आणि तुमचे सगळ्या टाईपचे चारही प्रकारच्या ऍक्टिव्हिटी जर ई गव्हर्नन्स थ्रू असतील तर तुम्हाला पूर्ण 4 मिळतात, नाहीतर 3 असतील तर 3 मिळतात, 2 असतील तर 2 मिळतात, याच्यापैकी एकच होत असेल तर 1 मिळतं, नसेल तर 0च आहे. तर हे सगळं इथे आलं पाहिजे. तर पहा इथे ERP. आता हे नुसतं स्क्रीनशॉट देऊन उपयोग नाही याचा. तर तुमचे ERPचे जे काही आपण करार करतो, एखादी ERP प्रोव्हाइड करणार आहे, ते करार असेल, त्याचे परचेस ऑर्डर्स असतील, त्या परचेस ऑर्डरच्या पण तुम्हाला स्कॅन कॉपीज लागतील अपलोड करायला. त्यामुळे स्क्रीनशॉट तर आलेच, विथ लँडिंग पेजेस प्लस तुमचे जे काही हे असतील डॉक्युमेंट्स, म्हणजे बिल्स असतील किंवा तुमचं काही करार झालेला असेल तुमचा आणि ती ERP सिस्टीम प्रोव्हाइड करणार त्यांचा, ते आले पाहिजेत. आणि एक रिपोर्ट तयार करून ठेवायचा, तुम्ही कसा हा ऑपरेट करताय. एक कॉम्प्रिहेन्सिव्ह एक छोटासा रिपोर्ट तयार करून जर ठेवलेला असेल तर तो पण इथे खूप उपयोगाला येतो. नेक्स्ट वन, फॅकल्टी एम्पॉवरमेंट स्ट्रॅटेजीज 6.3. यातला हा पण क्वालिटेटिव्ह आहे. 6.3.1, the institution has effective welfare measures for teaching and non-teaching staff. Provide the list of existing welfare measures for teaching and non-teaching staff within maximum 500 words. आता हे म्हणजे थोडक्यात स्टाफ, फॅकल्टी आणि स्टाफला आपण वेलफेअर काय काय देतो. आता पहा, आपल्याकडे सगळ्यांकडे एक कोऑपरेटिव्ह सोसायटी असते आणि आपले सगळे टीचर आणि नॉन टीचिंग स्टाफ मेंबर असतो. तर इथे लोन फॅसिलिटी अवेलेबल करून देते जाते, ही एक तुमची असेल. दुसरं समजा सेवक कल्याण निधी वगैरे असतो. आता आमच्या संस्थेचा सेवक कल्याण निधी आहे, याच्या थ्रू मेडिकल याच्यासाठी हेल्प केली जाते. परत ऍडिशनल काय की तुम्ही PF असेल, नंतर मेडिकलचा काही बेनिफिट असेल, ड्युटी लिव्ह, हे तुमच्या मेजर्स मध्ये येतात. स्टडी लिव्ह ह्या पण दिल्या जातात. मेडिकल लिव्ह, PF प्रोव्हाइड केला जातो. नॉन ग्रँटचा स्टाफ असेल तर त्यांना तो करस्पॉन्डिंग PF जो आहे तो तुम्ही देता. अजून समजा कुठे कोणाला पार्टिसिपेट करायचं असेल तर त्याला फायनान्शियल हेल्प, फॉर पार्टिसिपेशन. तर या पद्धतीचे आपल्या ज्या काही वेलफेअर स्कीम्स आहेत आपण राबवतो कॉलेजमध्ये, या आपण प्रोव्हाइड करतो, ही तिथे आपल्याला दाखवायचे आणि तेच इथे लिहायचे की तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या वेलफेअर स्कीम्स टीचरसाठी तुम्ही वापरता, वेलफेअर मेजर्स. आता हे करत असताना इथे तुम्ही 500 शब्दात लिहिणार आहे, पण हे करत असताना करस्पॉन्डिंग तुमच्याकडे त्याचे डॉक्युमेंट असले पाहिजे. म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी लोन फॅसिलिटी गेल्या 5 वर्षात किती लोकांना लोन मिळाले, किती लोकांना PF म्हणजे आपण PFचा बेनिफिट मिळतो, सर्व्हिस रिटायरमेंट होताना किती लोकांना त्याचा बेनिफिट मिळाला, मेडिकल लिव्ह किती लोकांना दिली, ड्युटी लिव्ह किती, स्टडी लिव्ह किती लोकांना दिली, इतर फायनान्शियल हेल्प काही दिलाय का. तर त्याचा आपल्याकडे रेकॉर्ड असलं पाहिजे सगळं. त्याची एक फाईलच बनवून ठेवायची की ही फाईल अंडर वेलफेअर मेजर येते. तर ती फाईल पाहिजे त्यावेळेस तिथे ती प्रोव्हाइड करायची. हा क्वालिटेटिव्ह. ऍक्च्युली ही पीअर टीम आली, समजा तुम्ही चुकून अपलोड जरी नाही केलं याला,
तरी पियर टीम आल्यानंतर ती ही डॉक्युमेंट पाहतात, लिहिलंय त्याच्याशी रिलेटेड तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे का. त्यामुळे त्यावेळेस घाई गडबडीत पळायची गरज नाही पडली पाहिजे. ती एक कॉम्प्रिहेन्सिव्ह एक फाईल चांगली तयार करून ठेवायची, ज्या ज्या वेलफेअर मेजर्सचं तुम्ही दिलेलं आहे. नेक्स्ट वन, ॲव्हरेज percentage of teachers provided with financial support to attend conference workshop towards membership fee of professional bodies during the last 5 years. इथे काय तुम्ही दिले असेल तरच रेकॉर्ड येतं, बाकी काही नाही. आणि दरवर्षीचं रेकॉर्ड येईल. काय तुम्ही त्याला टीए दिला असेल, डीए दिला असेल किंवा रजिस्ट्रेशन फी, तर इथे तुमचा नंबर येतो फक्त. किती? 5 टीचर्स, 10 टीचर्स, 20 टीचर्स, 9 टीचर्स काय असतील तो नंबर येतो. तर तो डाटा टेम्पलेटच तसा आहे. नेम ऑफ द टीचर, नेम ऑफ द कॉन्फरन्स वर्कशॉप, नेम ऑफ द प्रोफेशनल बॉडी फॉर, म्हणजे जर तुम्ही मेंबरशिपला पैसे दिले असतील काही तर ते, म्हणजे काही प्रोफेशनल बॉडी असतात का त्याचे टीचर मेंबर होऊ शकतात, तर त्याची जी मेंबरशिप फी आहे ती कॉलेजने दिली का. तर इथे तो क्वांटिटेटिव्ह आहे, तुम्ही जे दिलेत, मात्र याचं रेकॉर्ड लागतं त्यात सगळं. म्हणजे तुम्ही जर टीचरला खरंच दिलेले असतील तर त्याचं काहीतरी आपण व्हाउचर बनवून घेतो, ते व्हाउचर तिथे दिसले पाहिजेत, प्लस ते तुमच्या ऑडिटच्या जो आपण आरपी असतो त्याला पण दिसले पाहिजेत. नाही तर नुसते व्हाउचर्स बनवून घेतले म्हणजे काम झालं असं नाही, ते आरपी मध्ये टीचर सपोर्टच्या अंडर दिसले पाहिजेत. ते त्या पद्धतीने हे जे प्रोव्हाइड केले ते तुम्हाला देता येऊ शकतं. नेक्स्ट वन, हा पण क्वांटिटेटिव्ह आहे. 6.3.3 average number of professional development or administrative training programs organized by institution for teaching and non-teaching staff during the last 5 years. म्हणजे इथे टीचिंग स्टाफ येईल, नॉन टीचिंग येईल, टीचिंग प्लस नॉन टीचिंग सायमल्टेनियसली पण तुम्ही ऑर्गनाइज करू शकता दोघांना. आता हे प्रोफेशनल डेव्हलपमेंट किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग वर्कशॉप्स. आता प्रोफेशनल डेव्हलपमेंट मध्ये आपण जे वर्कशॉप आयोजित करतो ते कॉन्फरन्सेस वगैरे ते याच्यात नाहीत, कॉलेजने ऑर्गनाइज केलेल्या. प्रोफेशनल डेव्हलपमेंट म्हणजे काय, थोडक्यात टीचर ट्रेनिंग किंवा टीचरच्या डेव्हलपमेंट मध्ये काय, समजा आपण घेतलं की पॉवर पॉइंट ट्रेनिंग वर्कशॉप, म्हणजे थोडक्यात इफेक्टिव्ह पॉवर पॉइंट कसं बनवावं याच्यावर 2 दिवसाचं वर्कशॉप तुम्ही कॉलेज टीचरसाठी घेतलं. मग त्याला एक्सपर्ट बोलवले, लोकांचे प्रॅक्टिकल घेतले, त्यांना लेक्चर दिले, प्रॅक्टिकल घेतले, त्यांना तुम्ही पॉवर पॉइंट बनवायला लावले. अशा टाईपचं वर्कशॉप आहे 2 दिवसाचं, ते वर्कशॉप इथे येईल. योगा ट्रेनिंग असेल ते सुद्धा इथे येऊ शकतं. इतर कशाचं ट्रेनिंग दिलेलं असेल टीचरला ते येऊ शकतं. फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम, थोडक्यात फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम. आता समजा आता इथे कसं आहे की आपल्या कॉलेजने आयोजित केलेले आपल्या कॉलेजच्याच टीचरसाठी किंवा आपण काही कॉलेजेस अरेंज करतात फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम, त्याच्यात बाहेरच्या कॉलेजचे टीचर येतात 7 दिवसाचे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम, त्यात आपलेही असतात, ते आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये येणारच आहे. म्हणजे समजा विद्यापीठाने सांगितलेलं असेल की तुम्ही हा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अरेंज करा, मग तुम्ही 7 दिवसाचा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अरेंज करतो, तो इथे पण येईल, कारण आपले टीचर सुद्धा त्याच्यात पार्टिसिपेट असतात. काही आता हे तुम्हाला याची लिस्ट असणार आहे. मग प्रत्येक वर्षात किती आयोजित केलेत. तसंच नॉन टीचिंगला सुद्धा, समजा तुम्ही नॉन टीचिंगला असा एखादा प्रोग्राम ऑर्गनाइज केलेला असू शकतो. एक्सेलवर मायक्रोसॉफ्ट एक्सेल कसं वापरायचं, हा नॉन टीचिंगला तुम्ही 2 दिवसाचं वर्कशॉप, 1 दिवसाचं वर्कशॉप इथे आयोजित केलंय आणि त्याच्यात तुम्ही त्यांना ट्रेन केलंय. तर असे वर्कशॉप इथे येतील, लिस्ट येईल. आता नुसती लिस्ट प्रोव्हाइड करून उपयोग नाही. म्हणजे लिस्ट असेल, पॉवर पॉइंट ट्रेनिंग वर्कशॉप, त्याचं कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत किती टीचरने पार्टिसिपेट केला, हे त्या डाटा शीट मध्ये असणार आहे, डाटा टेम्पलेट मध्ये. पण नुसतं त्याच्यावर भागत नाही पहा. म्हणजे आपण अशी लिस्ट किती मोठी करू शकतो, प्रत्येक वर्षी 10, 20, 25 प्रोग्राम दाखवू शकतो.
म्हणून सगळे धरले जातील का, तर असं होत नाही. तुम्हाला त्याचे प्रत्येक प्रोफेशनल डेव्हलपमेंट किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम असेल त्याचा रिपोर्टच असला पाहिजे. रिपोर्ट, आता तो रिपोर्ट आपल्याला अपलोड करायचे. जर तुम्ही टोटल 5 वर्षात जर तुम्ही 50 प्रोग्राम घेतलेले असतील तर प्रत्येक प्रोग्रामचा रिपोर्ट, असे 50 रिपोर्ट तुमचे आले पाहिजेत. मग त्या वर्कशॉपचा रिपोर्ट, किती पार्टिसिपंट होते, लेक्चर्स कोणी दिले, त्याचा फोटोग्राफ असेल, तुम्ही समजा जर तुमच्या न्यूज कटिंग दिलेले असतील तर त्या न्यूजपेपर कटिंग, तर पूर्ण प्रत्येक प्रोग्रामचा एक रिपोर्ट असेल. प्लस तुमच्याकडे त्याचा अटेंडन्स शीट असले पाहिजेत, त्याच्या नोटीस काढलेल्या असल्या पाहिजेत टीचरसाठी, का हा प्रोग्राम अरेंज करणार आहोत, त्याची नोटीस, त्याचा अटेंडन्स शीट, अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा रिपोर्ट बनवायचा आहे. आणि सगळ्यांचे रिपोर्ट तुम्हाला अपलोड करावे लागतात. नाहीतर नॅक ते मी 50 तुम्ही डाटा शीट मध्ये, तुमच्या डाटा टेम्पलेट मध्ये 50 दाखवले, ते डायरेक्ट जातात तुमच्या अपलोड केलेल्या फाईलला, ते 50 आहेत का पाहतात तिथे. 50 जर नसतील, 40च असतील, तर उरलेल्या 10चा रिपोर्ट मागतात. आणि जर 10चा रिपोर्ट आपण प्रोव्हाइड जर करू नाही शकलो तर तेवढे ते कट करतात. त्याच्यामुळे जे ऍक्टिव्हिटी झाल्या त्याचे रिपोर्ट सगळ्यात महत्वाचे आहेत. आणि मग त्याच्यानुसार त्यांचे जे फॉर्म्युले ठरलेले आहेत, हे काही फॉर्म्युले आपण कॅल्क्युलेट करत बसायचं नाही, ते ऑटोमॅटिक तिथे कॅल्क्युलेट होतं. त्यांचे फॉर्म्युले ठरलेले आहेत, त्यानुसार तुमचे ते फॉर्म्युले कॅल्क्युलेशन होतं आणि त्याच्यानुसार तुम्हाला 0 to 4 स्केलवर ग्रेड मिळते. तर रिपोर्ट सगळ्यात महत्वाचे आहेत. आता इथे 6.3.4 हा क्वांटिटेटिव्हच आहे. Average percentage of teachers undergoing online face-to-face faculty development programs during the last 5 years. Professional development programs, orientation, induction programs, refresher course, short term course. आता मला वाटतं काहीतरी त्यांचा जो SOP दिलेला आहे, नॅकने एक SOP दिलेला आहे की याच्यात तुम्ही काय काय धरणार ते. तर मला वाटतं काहीतरी 2 दिवसापेक्षा 3 दिवसापेक्षा जास्त दिवसाचं वर्कशॉप असेल तर ते इथे धरलं जातं प्रोफेशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणून. तर इथे मात्र जेवढे टीचर गेले तेवढे सगळ्यांचे सर्टिफिकेट्स असले पाहिजेत त्या वर्षातले. म्हणजे जेवढे ओरिएंटेशनला गेले टीचर त्याचे प्रत्येकाचं त्या काळातलं सर्टिफिकेट असलं पाहिजे. रिफ्रेशर कोर्सला गेलाय त्याचं सर्टिफिकेट असलं पाहिजे, शॉर्ट टर्म कोर्सला गेलाय त्याचं सर्टिफिकेट असलं पाहिजे, किंवा प्रोफेशनल डेव्हलपमेंट प्रोग्रामला गेलाय त्याचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. मग ते आपल्या कॉलेजमध्ये करो किंवा बाहेर करो. आणि हे लक्षात ठेवा की इथे जे मी अगोदर सांगितलं होतं की प्रोफेशनल डेव्हलपमेंट आणि ट्रेनिंग प्रोग्राम्स तुम्ही ज्यावेळेस ऑर्गनाईज करताल कॉलेजमध्ये किंवा केले असतील, पॉवर पॉईंट ट्रेनिंग वर्कशॉप 2 दिवसाचं केलंय, तुमच्याकडे अटेंडन्स शीट वगैरे सगळं असेल, प्रत्येकाला सर्टिफिकेट पण प्रोव्हाइड करा. प्रत्येक टीचरला किंवा नॉन टीचिंग स्टाफला त्याने हे वर्कशॉप केलेलं असेल तर त्याला सर्टिफिकेट पण प्रोव्हाइड करा की प्रोफेशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम तुम्ही अरेंज केलेला आहे. आणि हे जर तुमचा वर्कशॉप तुम्ही सर्टिफिकेट दिलेले असतील तर ते तुम्ही इथे पण वापरू शकता. जर तो 3 नॅकने ठरवलाय त्यापेक्षा जास्त दिवसाचा तुम्ही अरेंज केलेला असेल तर 1 दिवसाचा किंवा 2 दिवसाची इथे धरत नाहीत, 3 दिवसापेक्षा जास्तच आहेत, ते SOP मध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर याला काय डाटा रिक्वायरमेंट काय की तुमची हे तर डाटा एक्सेलचं डाटा शीट भरणारच तुम्ही, किती लोकांनी रिफ्रेशर केले, किती लोकांनी हे केले, नाव आहे प्रत्येकाचं, टीचरचं नाव येतं, त्याचा त्याने केलेला प्रोग्राम येतो, त्याचा प्रोग्राम नेम येतं, त्याचं ड्युरेशन येतं आणि कुठे केला ते येतं, त्या डाटा टेम्पलेटमध्ये ते येतं. पण ह्या सगळ्यांचे तुम्हाला सर्टिफिकेट्स पाहिजेत. प्लस IQACचा इयर वाईज जे रिपोर्ट करतात त्याच्या रिपोर्टच्या समरीमध्ये पण हे आलं पाहिजे किती लोकांनी प्रोफेशनल डेव्हलपमेंट कोर्सेस ते केलेले आहेत. आणि रिपोर्ट्स म्हणजे सर्टिफिकेट सगळे सिरियली, ज्या सिरियली डाटा शीट मध्ये भरलेले डाटा टेम्पलेटमध्ये त्याच सिरियली सर्टिफिकेट स्कॅन करून घ्यायचे. आणि 6.3.5 हा पण क्वालिटेटिव्ह आहे. इथे काय की इन्स्टिट्यूशन परफॉर्मन्स अप्रेझल सिस्टीम फॉर टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ. आता परफॉर्मन्स अप्रेझल आपल्याला सगळ्यांनाच माहित झाले,
त्याच्यामुळे आपल्याला जास्त त्याच्यात काही सांगायची गरज नाही, पण याचं कम्प्लीट रेकॉर्ड तुमच्याकडे असलं पाहिजे. टीचरसाठी परफॉर्मन्स अप्रेझल सिस्टीम काय आहे तुमच्याकडे, नॉन टीचिंग साठी काय, तुम्ही दरवर्षी नॉन टीचिंगचा परफॉर्मन्स अप्रेझल भरून घेता का, सीआर भरून घेता का, तो सीआर कोणाला पाठवता, त्याच्यावर ऍक्शन घ्यायचा अधिकार कोणाला आहे. तसंच टीचरचा परफॉर्मन्स अप्रेझल सिस्टीम तुमची काय आहे, म्हणजे फॉर्मॅट कसा आहे, तो फॉर्मॅटची एक प्रत त्यांना प्रोव्हाइड करायची की आमचा या फॉर्मॅटमध्ये आम्ही टीचरची इन्फॉर्मेशन, परफॉर्मन्स अप्रेझलची इन्फॉर्मेशन घेतो, सीआरचा फॉर्मॅट हा आहे, आणि मग हा भरून घेतल्यानंतर हा कुठे पाठवला जातो. आपल्याकडे शक्यतो सीआर आणि परफॉर्मन्स अप्रेझल आपण संस्थेला पाठवतो, तर ते सगळं इथे व्यवस्थित आलं पाहिजे. आणि हेच परफॉर्मन्स अप्रेझल तुम्ही कसं घेता हे ते मी बुकलेट मी सांगितलं तुम्हाला, गव्हर्नन्स अँड लिडरशिप, त्याच्यात पण ते आलं पाहिजे आणि त्याच्यावरून हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. म्हणजे ते एक बुकलेट बऱ्यापैकी तुमचं हे याचं काम करतं. नंतर 6.4 फायनान्शियल मॅनेजमेंट अँड रिसोर्स मोबिलायझेशन, 20 वेटेज आहे पाहिजे. 6.4.1 इथे क्वालिटेटिव्ह मॅनेजमेंट, इन्स्टिट्यूशन कंडक्ट्स इंटरनल अँड एक्सटर्नल फायनान्शियल ऑडिट्स रेग्युलरली. तर तुमचं इथं मेकॅनिझम तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. म्हणजे तुमचं इंटरनल ऑडिट कसं होतं, म्हणजे त्याचा पिरियड काय असतो, पिरियड काय असतो, म्हणजे दर 3 महिन्याने होतं का 4 महिन्याने होतं की 6 महिन्याने होतं. इयरली ऑडिट कसं होतं, ते कोण करतं, त्याला म्हणजे समजा तुमचा सीए असेल तर तो सीए कोणी नेमलाय, कॉलेजला सीए संस्थेने नेमलाय की कॉलेजनेच नेमलेला आहे. प्लस एक्सटर्नल ऑडिट कसं होतं, गव्हर्नमेंट ऑडिट्स कसे होतात, त्याची ती प्रोसिजर इथे पाहिजे. आणि त्याचं करस्पॉन्डिंग डॉक्युमेंट्स म्हणजे ऑडिटेड स्टेटमेंट्स तुमच्याकडे फाईलला असलेच पाहिजेत, कॉलेजच्या फाईलला असतातच. प्लस तुमच्या ज्या ग्रँट्स मिळतात, युजीसीच्या ग्रँट्स, सीएसआयआरच्या ग्रँट्स असतील, युनिव्हर्सिटीच्या ग्रँट्स असतील, याचं ऑडिट कसं होतं. कारण आपले इतर ऑडिट जे आहेत ते वेगळे असतात, आणि युजीसीच्या याचं एक आपण युटिलायझेशन सर्टिफिकेट देतो, विद्यापीठाच्या ग्रँट्स युटिलायझेशन सर्टिफिकेट देतो, ती ऑडिट कसं होतं त्याचं मेकॅनिझम तुम्हाला इथे लिहायचंय. आणि एकदम क्लिअर कट मेकॅनिझम लिहायचं, इंटरनल ऑडिट कसं होतं, एक्सटर्नल कसं होतं, युजीसीच्या स्कीमचं ऑडिट कसं होतं, आणि विद्यापीठाच्या स्कीमचं ऑडिट तुमचं कसं होतं, ते इथे तुम्हाला द्यायचंय. आता इथे फंड 6.4.2 क्वांटिटेटिव्ह आहे. आता इथे अमाऊंट खूप इम्पॉर्टंट आहे आणि लाख्स मध्ये पहा. फंड्स ग्रँट्स रिसिव्ड फ्रॉम नॉन गव्हर्नमेंट बॉडीज, इंडिव्हिज्युअल्स, philanthropers during the last 5 years not covered under criteria 3. आता क्रायटेरिया 3 मध्ये आपलं काय येतं की रिसर्च ग्रँट सगळे येतात, रिसर्च ग्रँट येतात सगळे, त्यामुळे त्या इथे येणार नाहीत. समजा तिथे तुम्ही रिसर्च ग्रँट, एखाद्या कंपनी सुद्धा रिसर्च ग्रँट देते एखाद्या टीचरला, कंपनीने दिलेला असेल, ती नॉन गव्हर्नमेंट बॉडी आहे, पण ती एकदा रिसर्च मध्ये क्लेम केलेली असल्यावर ती इथे क्लेम करता येत नाही. आता इथे कसं आहे की तुम्हाला नॉन गव्हर्नमेंट बॉडीज कडून काही ग्रँट्स आणि फंड्स रिसिव्ह झालेत का, इंडिव्हिज्युअल समजा तुमचा अल्युमिनी एखादा आहे, त्याने तुमच्या कॉलेजला 2 लाख रुपये देणगी दिली, तो इथे, किंवा एखाद्या कंपनीनं तुम्हाला काही देणगी दिली असेल, कंपनी, एनजीओ असतील, कोणी इंडिव्हिज्युअल असेल, तुमचा अल्युमिनी असेल, माजी विद्यार्थी असेल, इंडिव्हिज्युअलने दिलेले असेल, किंवा समजा जर ग्रामीण भागात कॉलेजेस असतील तर ग्रामपंचायत देणगी देतात. अशा पद्धतीच्या ज्या देणगी आहेत त्या तुम्हाला इथे सगळ्या आल्या पाहिजे, त्याची लिस्ट आली पाहिजे. इन ऍडिशन टू दॅट, समजा तुमचं कॉलेज जर परीक्षांसाठी कोणी वापरत असेल तर परीक्षेचे फंड तुम्हाला मिळतात, ते फंड्स पण इथे तुम्ही दाखवू शकता. म्हणजे इतर कोणाला वापरायला दिलेले असेल तर त्याच्यातून तुम्ही फंड्स रिसिव्ह झाले असतील ते तुम्ही इथे दाखवू शकता.
ते इथे दाखवू शकता आणि प्रत्येक वर्षीचं सेपरेट आणि त्याचे रेकॉर्ड मात्र असले पाहिजे. तुम्हाला मिळालेले लेटर्स वगैरे ते सगळं इथे आलं पाहिजे. आता आपण पुढच्या मेट्रिकला जाऊ. नाउ 6.4.3 the institutional strategies for mobilization of funds and optimal utilization of resources. हा पण क्वालिटेटिव्ह पाहिला 6 वेटेज आणि खूप इम्पॉर्टंट दिसतोय हा 6 वेटेज म्हणतात. तर मग तुम्ही फंड कसे मोबिलाइज करता. आता फंड मोबिलायझेशन आपले 3 प्रकारचे येऊ शकतात. गव्हर्नमेंट कडून तुम्ही फंड्स कसे मिळवता. मग गव्हर्नमेंट कडून आपल्याला युजीसी येईल, युनिव्हर्सिटी येईल. तर तुम्ही कोणत्या कोणत्या स्कीम्सला हे करता, त्याच्यासाठी तुम्ही काय स्ट्रॅटेजी राबवता. युजीसी साठी, युनिव्हर्सिटीसाठी म्हणजे काय आपण कमिटी करतो, कमिटी रिपोर्ट्स भरते वगैरे ते येईल. प्लस कोणत्या ऑर्गनायझेशन असतील, एनजीओ असतील, यांच्याकडून फंड मिळवायला तुम्ही काय स्ट्रॅटेजी राबवता. आणि इंडिव्हिज्युअल कडून. आणि ते पहा, हे नुसतं लिहून उपयोग नाही, हे कुठेतरी रिफ्लेक्ट झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की आम्ही अशा प्रकारची पॉलिसी हे करतो आणि त्याचा यूज ऑप्टिमल करतो. आणि मग तुम्ही कोणाकोणाकडून तुम्हाला फंड्स रिसिव्ह के होतात त्याची एक लिस्ट असली पाहिजे कॉम्प्रिहेन्सिव्ह, की आम्ही मोबिलाइज करण्यासाठी ह्या स्ट्रॅटेजी वापरतो आणि ह्या स्ट्रॅटेजी वापरल्यामुळे आम्हाला युजीसीची ग्रँट मिळाल्या, युनिव्हर्सिटीच्या ग्रँट मिळाल्या. लास्ट 5 इयर्स मध्ये युजीसीच्या किती मिळाल्या, युनिव्हर्सिटीच्या किती मिळाल्या, वेगळ्या एनजीओ कडून किती मिळाल्या, दुसरे कॉर्पोरेशन असतील त्यांच्याकडून किती मिळाल्या, पंचायत समितीकडून किती मिळाली, इंडिव्हिज्युअल कडून तुम्हाला किती ग्रँट मिळाली, असं तिथे लिहिता आलं पाहिजे. म्हणजे त्याला सॉलिड प्रूफ असला पाहिजे की तुम्ही फंड मोबिलाइज कसा केला आणि त्याचं युटिलायझेशन कसं केलं. हा, आता इथे नेक्स्ट वन 6.5 इंटरनल क्वालिटी ऍश्युरन्स सिस्टीम. तर हा 30 वेटेज याचं 30 आणि त्यातला पहिला आहे 6.5.1 क्वालिटेटिव्ह आहे आणि इथे 10 वेटेज आहे. इंटरनल क्वालिटी ऍश्युरन्स सेल IQAC has contributed significantly for institutionalizing the quality assurance strategy and processes. Describe 2 practices institutionalized as a result of IQAC initiatives within maximum of 500 words. इथे पहा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. 2 practices. आता इथे ज्या 2 प्रॅक्टिसेस 7व्या क्रायटेरियात आपल्याला 2 बेस्ट प्रॅक्टिसेस असतात पहा. फॉर इम्पॉर्टंट तो मेट्रिक आहे बेस्ट प्रॅक्टिसेस. त्या प्रॅक्टिसेस इथे नाही येणार. इथे IQAC ने राबवलेल्या 2 बेस्ट प्रॅक्टिसेस. मग त्याच्यात कसं टीचिंग लर्निंग इम्प्रूव्ह करण्यासाठी जर तुम्ही काही स्ट्रॅटेजी राबवली असेल IQAC न, तर मग टीचिंग लर्निंग इम्प्रुव्हमेंटला तुम्ही काय स्ट्रॅटेजी वापरली, म्हणजे प्रॅक्टिस काय वापरली, म्हणजे तुम्ही इंट्रोड्यूस कशी केली, ती इम्प्लिमेंट कशी केली आणि त्याचे रिझल्ट काय आले. म्हणजे समजा गेल्या 5 वर्षापूर्वी तुम्हाला ICT इंट्रोड्यूस करायचे असं तुम्ही 5 वर्षापूर्वी तुमच्या IQAC ने ठरवलं. तर मग स्टेप बाय स्टेप तुम्ही ICT इंट्रोड्यूस कसे करत गेला असा 5 वर्षाचा तुम्हाला इम्प्रुव्हमेंट दिसत गेली पाहिजे. आणि प्लस त्याचा इम्पॅक्ट काय झाला. मग तुम्ही कॉम्प्युटर वाढवले, LCD प्रोजेक्टर वाढवले, तुम्ही सॉफ्टवेअर टीचिंग लर्निंगचे विकत घेतले, मुलांना वायफाय फॅसिलिटी अवेलेबल करून दिली, ऑनलाईन लेक्चर्स अवेलेबल करून दिले. अशी एक प्रॅक्टिस तुम्ही सुरुवात केली कुठेतरी आणि 5 वर्षांनी ती इम्प्रूव्ह करत नेली आणि तिचे रिझल्ट दिसले. तर अशा पद्धतीची प्रॅक्टिस ती तुमच्या IQAC थ्रू गेलेली असली पाहिजे आणि कंटिन्युटी मध्ये अशी तिची हे दिसली पाहिजे.
तर अशी एक प्रॅक्टिस दाखवू शकता तुम्ही. एखादी टीचिंग लर्निंग मध्ये दाखवा, एखादी तुम्ही दुसऱ्या को करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये दाखवा किंवा रिसर्च मध्ये दाखवा. अशा 2 प्रॅक्टिसेस तुम्हाला इथे दाखवायच्यात. पण ते दाखवताना नुसतं 500 शब्दात नाही लिहायचं, तर त्याला करस्पॉन्डिंगची तुम्ही टीचिंग लर्निंग समजा इम्प्रुव्हमेंट किंवा इंट्रोडक्शन ऑफ ICT इन टीचिंग लर्निंग अशी तुमची एक प्रॅक्टिस आहे. तर मग त्या गेल्या 5 वर्षात काय काय झाले त्याचा एक छोटासा रिपोर्ट पण तयार करून ठेवायचा त्या प्रॅक्टिसचा. दुसरी कोणती एखादी IQACची प्रॅक्टिस घेतलेली असेल तर तिचा पण रिपोर्ट तयार करून ठेवायचा. आणि इथे 500 शब्दात त्या दोन्ही याचं पहिले 250 शब्दात टीचिंग लर्निंगची रिलेटेड असेल काय प्रॅक्टिस तुमची तिचं लिहा आणि दुसऱ्या ऍक्टिव्हिटीचं त्याच्यानंतर लिहा. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे 2 प्रॅक्टिसेस IQACच्या दाखवायचे आहेत अदर दॅन 2 बेस्ट प्रॅक्टिसेस इन 7th क्रायटेरिया. तर ते इथे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचे. नंतर दुसरं, द इन्स्टिट्यूशन रिव्ह्यूज द टीचिंग लर्निंग प्रोसेस, स्ट्रक्चर्स अँड मेथडॉलॉजीज ऑफ ऑपरेशन अँड लर्निंग आउटकम्स ॲट पिरियडिक इंटरवल्स थ्रू IQAC सेटअप ॲज पर नॉर्म्स अँड रेकॉर्डेड द इन्क्रिमेंटल इम्प्रुव्हमेंट इन व्हेरियस ऍक्टिव्हिटीज. फर्स्ट सायकल, आता समजा जर तुम्ही सेकंड सायकलला असाल तर फर्स्ट सायकल नंतर सेकंड सायकल मध्ये जे मधले इयर्स आहेत यामध्ये टीचिंग लर्निंग प्रोसेस आणि तुमचे लर्निंग आउटकम मेजरमेंट याच्यासाठी तुम्ही काय स्ट्रॅटेजी IQACने राबवली त्याचं इयर वाईज आलं पाहिजे की या वर्षी आम्ही हे इंट्रोड्यूस केलं, त्याचा रिझल्ट असा आला. म्हणजे समजा तुम्ही पहिल्या वर्षी समजा काहीतरी टीचिंग लर्निंग प्रोसेस मध्ये तुम्ही एक हे केलं की इव्हॅल्युएशन प्रोसेस एक नवीन सेटअप केली कॉलेजमध्ये, मग ती इव्हॅल्युएशन प्रोसेस राबवली, त्याच्या पुढे ती इम्प्रूव्ह केली, त्याच्या पुढे ती इम्प्रूव्ह केली, त्याच्या पुढे ती इम्प्रूव्ह केली, इव्हॅल्युएशन प्रोसेस. प्लस आता दुसरी वरच एक बेस्ट प्रॅक्टिस केली की ICT, म्हणजे तुम्हाला कलेक्टिव्हली लिहायचं इथे ICT. मग तुम्ही ICT या वर्षी एवढे कॉम्प्युटर होते, एवढे खरेदी करत नेले, एवढे LCD प्रोजेक्टर वाढवत नेले, कॉम्प्युटर इंटरफेस एक्सपेरिमेंट्स 5 वर्षापूर्वी म्हणजे पहिल्या वर्षी एवढे होते, दुसऱ्या वर्षी एवढे, तिसऱ्या वर्षी एवढे. असे टीचिंग लर्निंग मध्ये तुम्ही काय केलं. प्रोफेशनल डेव्हलपमेंट फॉर टीचर्स ते पण इथे येऊ शकतं की टीचिंग लर्निंग रिलेटेड तुम्ही ट्रेनिंग काय दिले टीचरला गेल्या 5 वर्षात. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे लिहायचंय. मग टीचिंग लर्निंग मध्ये तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरल काय चेंजेस केले 5 वर्षात, टीचिंग लर्निंग मध्ये इव्हॅल्युएशनच्या रिलेटेड काय चेंजेस केले, ICT रिलेटेड काय चेंजेस केले, हे तुम्हाला इथे लिहायचे पाठीमागच्या 5 वर्षात. म्हणजे थर्ड सायकलला असेल तर सेकंड आणि पुढच्या, सेकंड सायकलला असेल फर्स्ट आणि सेकंड असेल तुमचं थर्डला असाल तर सेकंड आणि थर्ड मध्ये, फोर्थला असेल तर थर्ड आणि फोर्थ मध्ये, या कालावधीत तुम्हाला ते लिहायचे. तर इथे काय करायचं की ते देताना तुम्ही कोणते तरी 2 एक्झाम्पल घ्यायचे टीचिंग लर्निंग मधले आणि त्याच्यात तुम्ही 5 वर्षात कशी इम्प्रुव्हमेंट केली हे तुम्हाला दाखवायचं. आणि फार लिहिताना फार क्लिअर कट लिहा आणि त्याचा एक रिपोर्ट 4-5 पेजेसचा रिपोर्ट बनवून ठेवा आणि रिपोर्ट समोर ठेवा आणि त्याप्रमाणे इथे लिहा. पण वाचताना वेग वाटलं नाही पाहिजे, हे लक्षात ठेवायचं की वेग वाटलं नाही पाहिजे. ती ऍक्टिव्हिटीची खरंच इम्प्रुव्हमेंट झाली का हे IQAC पाहणार आहे, आपलं सॉरी पीअर टीम पाहते. त्याच्यामुळे इथे तुम्ही केअरफुली 2 कोणत्याही ऍक्टिव्हिटी घ्यायच्या टीचिंग लर्निंग रिलेटेड आणि कशी इम्प्रुव्हमेंट. इव्हन लॅबोरेटरी समजा प्रॅक्टिकल रिलेटेड तुम्ही काही चेंजेस करत नेले असताल का त्याचे रिझल्ट काय आले, अशा पद्धतीच्या टीचिंग लर्निंग प्रोसेसच्या ऍक्टिव्हिटी ते लिहा. नंतर क्वालिटी अश्युरन्स इनिशिएटिव्ह ऑफ द इन्स्टिट्यूशन इन्क्लूड्स रेग्युलर मीटिंग ऑफ इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल, हा 10 मार्काला आहे पहा. पार्टिसिपेशन इन NIRF, एनी अदर क्वालिटी ऑडिट म्हणजे ISO सर्टिफिकेशन NBA असेल तर. आता हे 3 आहेत, 4 आहेत इथे. या 4 पैकी असतील तर तुम्हाला 4 क्रेडेन्शियल मिळतील, 3 असतील तर 3 मिळतील, 2 असतील तर 2 मिळतील, 1 असेल तर 1 मिळेल. आता हे पहा की रेग्युलर IQAC मीटिंग जे आहेत त्या IQAC मीटिंग होतात की नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे.
तर मग इथे तुमचे दरवर्षीचे AQR गेलेले असले पाहिजेत. दरवर्षीचे AQR गेलेले असले पाहिजेत, प्लस ते AQR वेबसाईटवर अपलोड असले पाहिजेत. NIRF जर तुम्ही हे केलेलं असेल तर NIRFचं आपल्याला डॉक्युमेंट मिळतं, ते तुमच्या वेबसाईटवर अपलोड असलं पाहिजे. प्लस इथं पण तुम्हाला ते अपलोड करायचे. तर तुमचं ISO सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट किंवा NBA सर्टिफिकेट असेल तर ते आपल्याला इथे अपलोड करायचे. IQACच्या ज्या मीटिंग्स आहेत, त्या रेग्युलर मीटिंग झाल्या पाहिजेत. वर्षातून 3 ते 4 मीटिंग असल्या पाहिजेत. मीटिंगचं रेकॉर्ड असलं पाहिजे. मीटिंगचे जे काही एजेंडा असेल, त्याच्यानंतर आपण ते मीटिंगवर ऍक्शन टेकन रिपोर्ट तो असला पाहिजे. तो वेबसाईटवर तुम्ही अपलोड केला पाहिजे प्रत्येक मीटिंगचा. तर तो इथे सगळं तुम्हाला आलं पाहिजे. ते तुम्हाला अपलोड करायचं वेबसाईटवर, प्लस इथे त्याच्या लिंक वगैरे प्रोव्हाइड करायच्यात. तर ते हे पहा, हा क्वांटिटेटिव्ह आहे. क्वांटिटेटिव्ह जरी असला तरीही त्याला हे बाकीचं डॉक्युमेंट, क्वालिटेटिव्ह डॉक्युमेंट लागतं, जे PDF अपलोड करायचे. तर अशा पद्धतीने हा आपला 6वा क्रायटेरिया आहे. जर आपले काही इथे याच्यात शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता, शेलार सर, कोणाला जर शंका असेल तर. हा, कोणता रिपोर्ट? हा हा, हो, ते मी युट्यूबला अपलोड करतो सर. पाठीमागचे चारही क्रायटेरियांचं युट्यूबला अपलोड आहे. हे पण युट्यूबला मी अपलोड करेल आणि तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल. हा, बोला. आमचे ऑफिशियल स्टाफचे हेड आहेत गलाटे सर. हा, बोला. हा, बोला ना. काय? नमस्कार. हा, बोला सर. बोला सर, तुम्ही दिसताय मला. आदरणीय डॉक्टर पोपटराव तांबडे, रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी यांनी नॅक IQAC या संदर्भात जे 7 क्रायटेरिया आहेत त्या संदर्भात आपण आमच्या स्टाफ करता जी अनमोल माहितीचा ठेवा तुमच्याकडे खजाना आमच्या स्टाफ समोर ओपन केला आणि आपला प्रदीर्घ अनुभवातील हे काही क्षण जे IQAC संदर्भात आहेत ते दिले आणि आम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल स्वर्गीय इसनदास गुलाबचंद कटारिया महाविद्यालयाच्या वतीनं सर्व स्टाफ आणि संस्थेच्या वतीने मी आपलं आभार मानतो आणि येणाऱ्या भविष्यकाळात असंच आपलं सहकार्य आमच्या पाठीशी राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्या ऋणातच आम्ही राहणं पसंत करून आजची मीटिंग संपू असं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्स व्हेरी मच.